नमस्कार मे वेंकटेश पेंडे आजीचं हे उघडे मनाचे बोलण्याला विशेष होनी मुंडाजाचो श्रीमती मित्रविंदा लोंढे हाय हे आमचा माणसा मिळला असती त्यांना आम्ही येऊ करूया माविये तुला स्वागत सुस्वागत आजीचे हे कार्यक्रमांतू तुमचं एक बाल्य उज्जल्य मग परिचय वडिलांचो परिचय हे अगं देव म्हणे तुमचं विचारायचं सुरू झाला. मी मुंडाजंतली हालवाडी विठ्ठल लोंढे म्हणे म्हणतेलेची चेडी मट्टी चेडी मेची आम्ही तिघी चेडी 4 जण बोडी आहे आईला आईये दुर्गेशची गोरेंची काळाजी मधुसूदन गोरे म्हणे सल्ली दद्दाशी सुभद्रा म्हणे आईयेशी ती जोयशांची ती प्रभाकर जोशी दद्दाशी नारायण जोशी अनेक लक्ष्मण जोशी म्हणे म्हणतेले अक्काशी आमची आईयेची आईयेशी तुझा जोडते मग त्या माळांतो दुर्गा असे दुर्गा काळाजी मग तसं हालवाडी दादानं वराड करून घेतली ना मग आईला सावत्र संबंध होती काळाचे पौरोहित्य गोपालकृष्ण चिपळूणकर तो आईचे सावत्र अक्काचोच मग मग ऐकली सावत्र अक्काच झाली की ती देशीला तुळपुलेंडा देवालीच मग ऐकली खास अक्काच झाली ती गौरी म्हणे त्याला श्रृंगेरी पटवर्धन काय कोणाला तर आमदा परिचय म्हणे विशेष नाही. मग एक सीता म्हणे मला अक्काची आईची खास बहिणीच नव्हती गोपालकृष्ण खासा बहिणीची मावची आमच्या आईची सावत्र अक्काशी तसं आई एक कलीची त्याला अण्णाश भाऊश कोण एक नाही तसा आज्याला आजोबा पुढं गेले उपरांत ती ध्यान दुर्गान चली कराशी पेलतडी ब्रिगेडियर गोपाल ते घराशी चली की आईने आजी मुळ्ळूरू त्यांचा सदाशिव जोशी म्हणावे आज ती त्यांचीच चालली ती आईचे वांटेला आईलेली ती गेणीला ती आजोबांना दिदली ना म्हणजे दादानाशी केशव लोंढे कारखळा तसं मग त्या वराडावून येत क्षणी घराशी चालली मी मट्टी चेडी मला दोघी बहिणीशी तुम्ही उचलली होती की मी हालवाडी मुंडाजी हालवाडी तुमचा विद्याभ्यास का माझं विद्याभ्यास मुरनेवेरी मुंडाजान तू मग आम्ही कारकळांतू आजोबाचं घरचं ना त्या अंधाला दादा धाडली ना आमदा त्या आमदा म्हणले ती मुळे स्कूलला जायला दुरी सुमंतड काय त्यांना धाडवे भय म्हणे म्हणून त्या मुंडाजान संकोच संको व्यवस्था झाली अवली मात्र आमदा दुरी असं जायवे लहान धाडवे टिंबो मन मागीन सरस दादाचं मग आजोबाड्या टिंबो शिस्तू हे असं नाही क्रमाने कळस म्हणे म्हणून त्या अंधाला धाडली मला अण्णा शिकवलो तो दादाच्या दिलबाई एकाचो बोडी रघुनाथ लोंढे रघुनाथ तो बेंगळुराचे कामीन चलो स्टेट बँकांतू त्याला दोघ बोडी आणि एक चेडी तशी त्याची बाई एक अपसेंतली सागरची बापटांची तशी ती ध्यानचं ती आमचं अव्वल संबंधूच येवेचं जायचं असं नाही मग माझं तसं 10 मावेरी मी शिकेली कारकळांत कोणता एसवीटी गर्ल्स एलिमेंटरीला आधी केली असेल तर कोणतं म्हणे मला आठवणे ಮೂರನೇ 4ನೇ 5ನೇ 6ನೇ 7ನೇ ಫಸ್ಟ್ 6-7 ಕಾಕಾಯ್चं ಕಲ್ಸ ಸ್ಕೂಲ್ ಅನ್ಸಲ್ಲ ಮಳೆ माझं 67 झाला 10th 67 इस्वी ಅಂತೂ तसं मग घराला आईला मग आमचे काकाच्या चेडीला ठिकाणी असली नळिनी म्हणे पाटकाला योगेश पाटकला झाली दुर्गा तसं त्याला आलेली ठिकाणं त्याला झालं नाही ते मला सुद्धा सुरू केलं दादानं मग आमचे मामा म्हणे एक केशव भिडे म्हणे चालले शेष भिडे म्हणे म्हणते ते त्यांनी हालवाडी संबंध बोल चालू त्यांना दादाला मामांदा तसं ते जातक असं ठिकाणचे देवेचं ते जातक पळाव्या म्हणे म्हणा तसं जातक पडून आलं तसं मग निश्चय केली टिंबू दादाला
मागीण म्हण चला हां म्हळे ते टिंबो पेंठान म्हटलेले बोडये म्हळे व्हायला पळायले ठिकाण त्याचे अण्णा चौघ जण ते तिघी चेडी हां एकल्याला गौरी चिपळूणकर म्हणे माड्या गणेश चिपळूणकरला दिलेली हां 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 मग एकली शिवराम खाडीलकर म्हणे हां त्यांना दुसरी अक्कांदा दिलेली मग तिसऱ्यांदा बलिहार कापू हां अनंत फडके हां 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 त्यांची बायक ती होत येशा त्योत्सव कल्यो मग आगी पुढे गेलीच होती तसं माल्या वराड 29 जाला 71 तू बोडी उपजलो मग 74 तू चेडी उपजली तसं वाडी चली आमदार त्या येऊन आयले ते विद्याभ्यास होऊन मग काम करायची इच्छा नसली त्यांना त्यांची आकाश म्हणचली काम मिळत होत रे सोपाया जा वाडी कोणीतरी पळावून घेत होती म्हणे तरी त्यांना पेंठान तू विद्याभ्यास करणी घराला येऊया म्हणे जाणं अनेक त्यांना बरे लहान 1.5 वर्षाचे त्यांची आयेश पुढं गेली माझे यजमानाचं नाव किती म्हणते अरविंद अरविंद भिडे भिडे महादेव भिडे म्हणे नारायण भिडे म्हणे भिडेंडा त्यांचे तिघा बोडियांपैकी आमचे मामा म्हटते दुसरे गोपाळ मामा तिसरे राम मामा राम भिडे मधले गोपाल भिडे आमचे मामा म्हटते महादेव नारायण भिडे त्यांना किती जण बोडी मामांदा 4 जण बोडी हे लहान म्हटते बरोड्यांतली जाल्ली दुसऱ्यांदा हेब्री चिपणकारांची मग तिसऱ्यांदा हुसमटची प्रद्युम्न हेब्बारकार त्यांची चेडी आली मेच होती तसं मग धाककुटी टिमो म्हटली त्यांनी विद्याभ्यासाला तुमचं याच्या बोडी किती दिसते आमचं तो सॉफ्टवेअर इंजिनियर शिकलो तसं तो हे काम सुधीत चलो मिळणं तिला बेंगळुरांतू मग मोटरोला कंपन्यान सुरू मिळला 95 इस्व्याला एज्युकेशन होणे त्याचं सुरू आम्ही रामकृष्णाश्रमाला घालणी कुडेला 2 वर्ष मग 3 वर्ष मैसूरान चलो PUC त्यांना झाला की कारकळच्या लागी त्याचं नाव किती म्हणाशी त्याचं सूरज त्याला सागरची काळ्यांची चेडी चिदंबर काळे म्हणे त्याची मट्टी चेडी यशात अमेरिकन आस्टिन म्हणे यशा दोघांदा काम असतात का त्याला मात्र बोडीला दोघांदाही काम हार्डवेअर इंजिनियर तो सॉफ्टवेअर एकलो बोडी त्यांना मिहीर म्हणे नाव त्याचं यशा PUC हवनी आमदा इंजिनिअरिंगाला सेरवलोच त्यान हॉस्टेलला घालण्याचके लागीच 2 घंट्यांची प्रयाण कारांतू व्यवस्था व्हायचके मग चेडी आमची सुलोटवा सांबू मामा म्हणे डोंगरे चलो ते बोडियो वीरेश्वर डोंगरे तो गव्हर्नमेंट डॉक्टर आमचं BMS त्यांचं बोडियो शशीधर डोंगरे म्हणे तो दंतांचो डॉक्टर त्याला दिलेली आमच्या चेडीला त्याचं नाव सुषमा म्हणे आम्ही घरात नाव सुषमा डोंगरे डॉक्टर की करीच ती आयुर्वेद BMS शिकेली धर्मस्थळचे उडपा कॉलेज आणतो त्यापेक्षा आधी त्याला लहानसं तांदा नई उत्तरवेला अप्पदा चेडी कलिती अग्गे भावांदा उरलेल्या अग्गेंदा बोडी आहे तसं मग त्याला कित्तूर म्हणे म्हणायचं रेसिडेन्शियल स्कूलाला घाली कित्तूर मुळे दुरी पुरा हवामान वेगळं मनशाचं चेंज बापदा झाली त्याला मस्त त्या 6-7 त्या मग त्या वाटतं त्याला हवामान नाही झालं ना मग कुडेला जेरोसा म्हणे सेपला त्या घाललेली त्या 3 वर्ष झाला त्याचं हायस्कूल विद्याभ्यास मग ॲग्निस त्यांच्या कुडेला सेंट ॲग्निस PUC झालं 2 वर्षांचं मग उडपा कुतपाडी आयुर्वेद तसं त्यांचं जीवनचरित्र त्याला 2 बोडी आहे मोठं बोडी आहे त्याचं दंतांचं शिकेलोच आहे MD झालं त्याचं यशा डिसेंबरला परीक्षा जानेवारीला होते त्याचा पुरा लहान तो MBBS करीत
MBBS हां. जाणं इंटर्नशिप हंचे हां. मग येते MD हयो हां 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 तशी अवघी सांगत अव्वल विषय आमचे जावयाला एक अक्काशी हां मग एक भाऊशी हां हां ती बेंगलोरान सेट झाली होती हां होयठा सुळुटवा हां त्याचं आस्तीस आहे. पित्रार्जिता हां. म्हणजे मामानं हां. तेच पित्रार्जित भावांद सोडून हां, दिलं हां, म्हणजे हां, हां. स्वार्जित करून स्वार्जित करणी ते शशी सुरेख करून पळावून गेलो वाडीसे हय डबल वाडीचे से पुरा हय टिपू कृषी करायला हय हय दोघंही डॉक्टर आराम हां ऐशा तुझं जीवन कसं चाललं तू कसं शिष्या आम्ही सुरेखाया चलो दुबोटरांतू ಹಿಂದೆ ವಂಟಿಲ ಜಾಗೋಸಲು ಕೃಷಿನಿ ಖರ್ಚಲೆ ಧಾಕುಡೆಂದ ಅವಲ್ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ತಿದ್ಲಿಂಚಿ मग ಹಿಂದೆ ಟಿಂಬು अल्झीमर म्हणे टिंबू विसरायचं हुशार नाही शिशुरದಲ್ಲಿ मग सवकास 2009 ಅಂತೂ ಡಿಸೆಂबर ಅಂತೂ पुढे गेले ते उपरांत मी घराशीन चली मग माझ्या चेडीनं माझे धाकुडेंदा हॉस्टेलला घालीत नाही तसे वाटते तू ये आमचं धाकुडेंचा वर येवे कुडेला घर करचं म्हणून त्या बोडीचं घर चला तर भाडेला सोडेवनी त्या चला एक 8 वर्ष मोठे बोडीचं PUCला सेरसायला मग धारवाडा गेलो होतो शिकवायला मग लहान बोडीला धाडलो ते 7-8 सेरावलेलो त्याचं विद्याभ्यास होंचे तो मास होंचे मी त्यांचं मग त्यांचं घर पुढेला घेतलं ते हांचं त्यांचं आराम चालू हय घरा शिकलो पळावंगेंचं कामाचं आजी फुडली तुमचं काय बाजू तिथलं मग तुझं मोठं आरोग्य हे कसं असायचं आरोग्य माझं अव्वलचं ना आरोग्य तुला याच्या किती वर्ष झाली अशा तू कितन्या इस्व्यान उज्जली अशा किती वर्ष झाली उपजलेली 1950 ಏಪ್ರಿಲ್ ಮೈನೆಂತ ನಾಳೆ 75 ಚಲ್ಲತ್ತು ಆರೋಗ್ಯನೇ ಪೂರ ಅವಲ್ಸಲ್ಲ ಟಿಂಬು कॅल्शियम उणं होऊनी हड्डुकांचं प्रॉब्लेम सुरू झाला ते तुम्हाला टिंबू बेन्नेलू बेन्ने मुळेचे हड्डुक एकावर एक बसवणी तर टिंबू आपदा होऊनी मग कायचं इन्फेक्शन काय कसं म्हणे गुंतोय तसं ऑपरेशन झालं तरी मा धाकपुटे दोघाही शशीनं जावयशी त्यांचे डॉक्टरचे ओटू सहकारांतू इतपतेशा दुसऱ्यान चाललं वेचीशी झाले असं बोडी येणे 5 महिने चालू मला विचार नव्हते आरामीन चेडी बोडियो दोघं सुरेकर पळावंगेंचं मग एक गेल्यावर काय ढोंपरांचं ऑपरेशन झालं दोन्ही दर्शन तुला किती काळा भाषेचा ढोंपरांचं मला एक 98 इस्व्यापासून टिमटिमो सुरू झालं 20 वर्ष अनुभव झालंच ते उपरायचं ऑपरेशन झाले उपरांत तुला कसं त्याच्या काही एक नाही त्याच्या अव्वल आहे आरोग्याचं मात्र खालता बेसावे नजे बरं मडपवे नजे मागीण मेरी नेवे होती आम्ही नॉर्मल सतबळा नेच ते मग जागृत तू चाललं तुला काम करायला आराम होतो मस्त चाललं नाही ತೊಂದರೆ नाही तरी आरोग्य डोळसे देवान दिलेलं मग ते मध्ये तू यात्रानी केली अशी कोणीतरी बोबेला जाणता कुडले धाकुटी तू जाई म्हणे म्हणून सुषमाची म्हणे माझे धुवाची शी ती अशी निघाली काशी यात्रेला असं तिथल्या त्याचं अण्णासनी भोवन्यानं त्याला ये म्हणे म्हणाना मग मलाही माव्यानं ये म्हणे म्हणाना तसं आम्ही चुग्ग एक महिना निर्मला ट्रॅव्हल्स टूरला गेलेली मला हे किती इस्व्याचा साधारण ते समय अधिक 20 वर्ष आग्रापासून सुरू झालं इडी पुऱ्या पूरा भोर गेले पूरा उत्तराचा पूरा वेचून यायली लास्ट मद्रास केदार जायनी कसं सांगत केदार डोली डोल्या हय मामा घोडेन गेल्लो म्हळ्यार मावयाचो भाऊशी आम्ही डोलीन चुकलो आमच्या तिकांनी त्या तुला कसं आवडीन त्या केदाराची परिस्थिती केदाराचं आईये गेली सलिखे मात्र काही एक बोलत नसली अलकनंदा भावच खोड्डळी म्हणचली आमदा त्या जाणतांदा मात्र पळयतांदा तळपायंदा घामू येचे म्हणचली आधी ते आम्हाला अनुभव झालो म्हणे इतलं हेगडा पळायलंते प्रपात हेगडा पळायलंते पर्व हे कत्तोळू असं मध्य वाट ती वाट समान नाही चालून जाणतेली येणतेली घोडेवर जाणतेली
डोली नेंतेली असंख्य हय आनीक त्या काशीकुंड म्हणीसे हां ಎಂತ ಕ್ಷಣಿ ಮಳೆ ಅಂತ ಲೊಕ್ಕರಿ 4:30 ನಿಗೊಂದ ಸಂಜಾನ್ ವಾಪಸ್ ವಸ್ತಿ वस्ती हाय त्या ही वनी मग ते काशीकुंड नांगोद होतंद आमचं भागी पुरा जाचली हय मग येऊन रुमन दवेस हिव मळे हिव तडसो आमदा तितलं हिव अनुभवायचा निघून नाही पडायला त्यातलं वेगळं हिमाचं हिव हय हय मात्र लन्य गाडी जायची त्या ड्रायव्हरलाची केदारेश्वर मळे सोची इतका जागृत आहे नेसले केळीनं पळायनंतर मात्र वापस येईल मग बद्री हय बद्री बद्री तरी कष्ट मग काशी प्रयाग गया तेण्या गेण्या होणी दिल्ली आग्रा कुरुक्षेत्र पूरा ते टूर ಅಂತ एक महिनो 32 दिवस लॉंग ट्रिप ते तिथलं मग आमच्या भावांचं बोडी दुबई जाणतेलो सलो ते समा दाखवते दुबईला गेलेली विदेशच्या प्रवास मग माझं भाऊ शिकलो दुसरं चंद्रशेखर लोणचे त्याला सांगात करणे अमरनाथाला धाडले अरे वा अमरनाथ तुला कशी गेलीस तू अमरनाथान तू डोलीला डोलीला त्या चाललो तर आम्ही म्हळे पाहता लोक उठून दोन्हींदा आंग धुवणी रेडी होऊनी एक थोडं येव मग त्या आमचं घोडे बुक केलेले ससते आधीची त्या कायसाठी मग गेट तिन्ही ओपन करसते तर तक्षणी गाडी असे पुरा रेडीच असते ते आमची गाडी कोणती म्हणून डोली 4 जण ते पुरा नेपाळचे खेळ भारी जागा सुरेख करणे नेसती मग मेनी माझं भाऊश वेगळं झाला म्हणजे लोक त्याला घाबरी अक्का दिसत नाही म्हणून मग आम्ही एक वेळी समोरची तोच आहे मागे टीमेच त्याची डोई पडायचं ना मला कळलं भाऊश म्हणे शेखर मेठाच स्वर रे अब्बा मला इथं जीव आयला का तसं केदार अमरनाथ मात्र भारी यात्रा ती यात्रा नाही हिम झालं तर आम्ही उतरून त्या नेपाळा ह्या सर त्या गेल्यावर का आमची धुवशी जाणी आली एक अनुभव होतो विशेष मग आमचं दुसऱ्या अक्कांचं बोडिओ विनोद म्हणे खाडीलकर तो बेंगलोरान इंजिनियर तेडीनं ट्रिप एक गेला ना तिकडे राजस्थान तेण्यापुरा ते धाडले मग दुसरीनं आसाम मेघालय ते साईडाला धाडली तर त्यांचं ट्रिप झालं मग मानस सरोवर धाडली मानस सरोवर गेल्याची कथा मानस सरोवराची अनुभव आमदा 70 वर्ष धाडल्या आमदा राऊंडाला धाडली नाही प्रदक्षिणा करायला आम्ही 50 जण रुमांचं उरलेली इडी पर्वताला मानस सरोवर कैलासाला यमद्वार म्हणायचे त्यावेळी जायचं ते दारान जायचं नाही येवायचं परतून त्याला काही याचं छेड्यांचं हे बांधून ठेवायचं ते रुंड असं काहीतरी क्रम मग त्या हंटींची कैलास पर्वत दिसते आम्ही आमच्या बापास रूमाला हाडली उरलेली आमचं असेल नाही यात्राला ती कशी जायची ती चाललोनीची त्यांनी व्यवस्था चाललोनीची दुरी मळे किती दुरी मळे तर मस्तच आहे सुरू 8 किलोमीटर का कायचा मग 25 का अद्दी टिंब अधिक वर्ष मग 25 मग लास्ट 8 तरी तेडल्या ती आम्ही गेले तिथलं जाय झालं नाही परिक्रमा पंडा म्हणते ही सुरुवीला एक स्टेप मात्र जाऊन आयली पाहता गेलेली सांजाला आयलेली तक्षणी द्वार सेपला त्या हांटी मग यमद्वार त्या हांटी सीधा रूमाला अनुभव मात्र भारी बोलत त्या खायवेल नाही तुमचा कसा व्यवस्था आमदा आम्ही ट्रॅव्हल्स तुझी गेले तशासाठी आमदा त्यांची पुरा व्यवस्था तुमचा अवस्था पुरा हेंचे मामाचोच बोडिओ युरोप जाणतेलं सर युरोपाला गेली युरोपाला वा रे वा अत्याद्भुत बोलला ती एक 5-6 देश वेगळे आणि तू ಕೆಲವು ದೇಶ ಯಾತ್ರಾ ಇದ್ದಾವೆ ಅತ್ಯದ್ಭುತ ಮಾತ್ರ
लंडन असने ಹಾಂ ಎಲ್ಲ ಸ್ವಿಟ್ಜರ್ಲ್ಯಾಂಡ್ असने भारी होल पुरा बळा भारी होल स्वर्गूच म्हणून एय्या आमचा हय तू एटा अमरनाथ गेल्लीशी मग केदार गेल्लीशी ते बशे अव्वल कथा स्वर्ग हय हय ते बशे ते पक्ष हो हो त्यामुळे ते सिस्टमॅटिक आಗಿ आणि तेच होते हिमवत पर्वत हां. त्याच्या लागी नय व्हावेच्यो हां, हां, त्याच्या लागी गद्दे त्यांचे हां. गोरवांना हां, हां, करायचे प्रकृतीमुळे भारी सुरेख. तिथला हे प्रकृतीमुळे अव्वल ठेवून हय घेतलं भारी आमची देशाची प्रकृती वेगळी हां आमचं वेगळं असतं हय त्यांचं त्यांचं नमुना हय वेगळं कळलं एटा पुराय विषय डोंगर विषय हय. हसीर विषय त्याचे हां, हां. त्यांचं नमुना वेगळं वेगळं विषय. तर भारी सुरेख हां, वाटतं. हां, हिमच्छादित पर्वत हां, हां, अनेक पाणी डेवेच्यो हां, झरयो हं, हं. नई हां, हां, त्यो हां. नईंतल्या पाणी मळे इतलं क्लीन हां, हां, तर किती उंगळ करीत नाही हां कळलं आमच्या देशा पुरा हाय, हाय, कल्मश हाय, 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 हाय. मात्र भारत देश म्हटलो विषय हां जन्मभूमी जनवी हय, जननी. सरकार हय. के गेलं आमचं भारत म्हणे तो विषय समोर वेगळं ठसल ना पुरा पुरा क्रम हाय, बाबा. नाही ते हां. एक सात्विक नाही ते देवांचं एक एठाचं विषय वेगळं. एठाचं विषय वेगळं. वेद हे तसं पुऱ्याला होम हवन असं हाय, बाबा. एटा आमच्या भारतांचं असं येता गुंतू नाही वेगळले नाही हाय, कसं बाबा. म्हणाने तुगे ते रेठास एठास हय, हय. तसं म्हणतो आमचं अव्वल जन्मभूमी ही कर्मभूमी तुझे 75 वर्ष हे आयुष्यात तुझे एक अनुभव असले ते आमचे एक अमृत आमचे हिंद वीक्षकांना मळे महापक्षा मस्त भू आले साधी तरी ಒಟ್ಟು भव्य आणि जीवनाचा अनुभव पुरा ಒಟ್ಟು शुरू आमने गुंतूच ना कसा म्हणून अशा तिकडे जायला गेलेले होते उठारे प्रपंच मोठं सेवणी कळणं मस्त देश बोलायची पुऱ्या विषयी झालं आणि काग जाय मामा मामा इतला कांदा आम्ही खूप मंडू कसा तसा तर खळच प्रपंच जनजीवन जन कशी सजती कृषी मळे कशी केंके पर्वतांवरी कृषी करणे त्याच्या हारी एवढंसं आणणे अंगडीयो करून ठेवणे जीवन करते स्वती ते म्हटलं आम्ही पण ते भयंकर स्वर्गांचं भयंकर श्रीमंतांचं आमदा काय का उडा नाही बदला बदली जाणून मार्ग जाणून तरी काढू तिथला सहज कष्ट करता केलं तरी सुख मिळतं तशा कष्ट करणारा नाही सुख मात्र विषय मग तू लोंढ्यांना सलीस तू का लोंढ्यांचा विषय बघ सांगा त्यांचा ज्योतिष हे अगं मस्त विषय झाला अधिष्ठी पुऱ्या पौरोहित्य अनेक अनुष्ठान पूजा जातक पळावेचा बलमसंगाचा ता करचलो तेंतू आमचो सीताराम लोंढे म्हणे दुसरो काका दादा मग व्यंकटेश लोंढे म्हणे मट्टो काका तोही ज्योतिषी ज्योतिषाचे मुख्य लोंढे म्हणतो ज्योतिष काय मट्टे काकाला एक कलो बोडी उसरलो अनेक 4 चौघी चेडी चेडीने वराड जाणे बोडियो नाही पुढं गेलो त्याचं बोडियो से मग नारकटा 2 बोडिये 7 जणी चेडी बोडी ह्याचे बलमा करचे मट्टाडण्या बलमा करचे अनुग्रह करते आपला चलो आमडा दादा माझो भाऊशी अनंत लोंढे चंद्रशेखर लोंढे ते दोघं हे ಮುಂದುವರ್ಸಾಡಿ हय लानू इंजिनिअरिंग करणे लेक्चरर होऊनचे मग एकलो मधलेलो गृहकृत्य प्लॅन घेऊनचे तिघी आत्तेशी त्यो येश एकल्योय नाही एकल्याला माळा एकल्याला दुर्गा मग एकल्यालाही माळाची नवेगला एकल्याला कांत्रा मटियाला जोशीला नेरडे दुर्गा गोरेला नाही धाकुडी सती बोडी सती तू आम्हा सांग केरळाला गुरुवायूरला आणि पडा ह्याला गेलेली यात्राला गेली तर सांग तू आम्हा सांग ओटू गेलेली बेहणीशी मे मग आत्तेचं बोडियो गोपाळ हाय हाय तूही चलो हाय मी सांग तय भारी आम्ही ठेवळी गेलो सो का गाणगापुरा हाय हाय गाणगापुरा दत्त तो अव्वल तो अव्वल दिलदार चलो तेडला तर एक सहज झालं प्रयाण त्याला एक उमेदी झाली त्याला तिघ बोडी एक कलो घराचे मधील कमींचे लहान तोही लहान कमीन चलो अशा घराला यायचे
दुसरे भावाला दोघी चेडी हां, हां. एकल्याला वराड हां जण हां एकली MS करवे अमेरिकेला हां अमेरिकेला लग्न दोघ भावंदाची दाखवटी हां, नाही हां, डोळू हां, हां. मग माझी बहिणीशी एकली सागरा दिलेली हं. लहान बहिणीला पुत्तुरा दिलेली हां 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 लहानीला एक चेडी मधल्याला एक चेडी मला दोघं दाखवटी चढवडी अशी कथा सुखी आमची संसाराची संसाराची कथा येतं काहीतरी म्हणावं का तू भिक्षाकांनासाठी तुझ्या अनुभवाचं अमृत काहीतरी तर विषय बोलू भव्य जाय मम्मा मोबाईल आहे मग. अनेक अनुभव मिळाचे अनुभव मिळाला देश असो तू कोश कोश होदू म्हणे जीवन किती कष्टच असेल कष्टच असेल. आम्ही म्हळे इधर रैल्वे स्टेशन तू काशाला जानता हां. रैल्वे पूरा ಏನು रेहन तक्षणी क्लीन करसत पट्टियो तेडल्या एक मनुष्य बाप पायंदा काही नाही हां. ढोंबळा पैपांतू इडी क्लीन करीत चलो हो. तर आमचं आम्ही मला विचारलं केलेलं असं पुरा घट्टोनी नॉईस होणी जासलं तेन तो पोट्टासाठी काम करसलो तपलावणी मला भारी बेजार झालं किती कष्टाचे किती पेंठांतलं नाही ते दुर्बळपणं नाही ते पोट्टासाठी कोणताही काम करावं लागायचं आमची गाव हळ्ळी वाडी अंतू किती काम केलं तरी तसं उंगळ तसला विषय काही नाही निर्मळाचं कसाला जरा तरी पेंठांत म्हणतात एशाही तसं पेंठांतले अयो पा केर नेचत या प्रत्येक किती गलीज असल नाही काम करावं आमदा तर पळाई धंदा खंती असे ते पण तेंतू जिथं जीवनासाठी करावं असे ते कष्ट पळायचं आमदा कष्टच नाही सात्विकांतू जीवन करावं आरामी कोणालाही मोसू वंचना असं करावे नसे म्हणे आमचा जन्मूच आहे काय दुसरे ना कोणतंही असे की तर म्हणे कळत नाही आम्ही केलेलं कर्म अनुभवायचं ते आता जन्मान काही तर केलं असेल म्हणजे तसं करायचं पुन्हा होऊन आमदा तरी आम्ही तिद्दुपडी तिथुबडी आमच्या इथलं तरी करणं बोलाय असं आगेशी प्रीती उगटू सुरेकर मिळून तुझ्या आर्यांची अवघ्यांशी अव्वालाची अवघ्यांना हसं नसो बोल असं आम्ही धन्यवाद मग हाय रा मावी आहे तू